पिरियडमध्ये लेक्चरमध्ये आपण 7th स्टँडर्डमध्ये मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स याच्याविषयी त्याच्यामध्ये आपण एक ऑपरेशन एक क्रिया ही केली आपण कोणती मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. आता आज आपल्याला काय करायचं डिव्हिजन ऑफ इंटिजर्स पाहायचे. मग ज्या पद्धतीमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स घेतलं तसंच काय करायचं या ठिकाणी डिव्हिजन ऑफ इंटिजर्स घ्यायचं. त्याच्या आधी पहिल्यांदा आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की इंटिजर्स कोणते आहेत. ते मागील लेक्चरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की इंटिजर म्हणजे द ग्रुप ऑफ विच नंबर -3 -3 -2 -1 0 1 2 3 this group of numbers is called integers. Means one is natural number 0 and opposite of natural number. Natural number 0 and opposite of natural number. This group of numbers is called integer. मग अशा पद्धतीमधल्या जो ग्रुपने इंटिजर दिले त्या इंटिजरचा आपल्याला डिव्हिजन करायचे. साध्या पद्धतीमध्ये आपलं डिव्हिजन आहे. काही नंबर त्याचे रूल्स दिलेत आपल्याला. ते रूल्स घेत असताना काय मल्टिप्लिकेशन हे घेत असताना जसं आपण रूल्स पाहिले की इक्वल साईनचं मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह आहे, इक्वल साईनचं मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह आहे, डिफरंट साईनचं मल्टिप्लिकेशन हे निगेटिव्ह आहे. हे इथं सुद्धा डिव्हिजनमध्ये रूल्स ऑफ सिम्बॉल हे सुद्धा याच पद्धतीमध्ये द क्वोशंट ऑफ. आता इथे काय म्हणतात मल्टिप्लिकेशन काय म्हणायचं क्वोशंट ऑफ 2 पॉझिटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह. जे 2 पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत त्या दोन्ही पॉझिटिव्ह इंटिजरचे क्वोशंट हे काय त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असतात. आणि जर एक पॉझिटिव्ह आणि एक जर निगेटिव्ह असेल तर त्यांचा क्वोशंट हा काय असतो निगेटिव्ह असतो. आणि द क्वोशंट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर अँड निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे इक्वल साईनचं जर आपल्याला डिव्हिजन करायचं असेल तर ते डिव्हिजन हे ऑलवेज नेहमी हे काय असतं पॉझिटिव्ह असतं. आणि डिफरंट साईनचं आपल्याला ज्यावेळेस डिव्हिजन करायचं आहे त्यावेळेस ते डिव्हिजन हे काय असतं निगेटिव्ह असतं. आणि अजून एक महत्त्वाचा याच्यामधला पॉईंट वी कॅन नॉट डिवाइड एनी नंबर बाय 0. 0ने आपण कोणत्याही नंबरला डिवाइड करू शकत नाही. तो नंबर म्हणजे इनडिफाईन नंबर आहे. कुठल्याही प्रकारचं त्याला इनडिफाईन नंबर त्याला म्हणतो की ज्यावेळेस आपण हा नंबर असं घेतला 5/0 हा जो नंबर आहे तो नंबर काय म्हणतो आपण इनडिफाईन आहे. त्याची डेफिनेशन आपल्याला करता येत नाही. म्हणून अशा प्रकारचा नंबर आपण डिव्हिजनमध्ये घेत नाही. मग तो नंबर न घेता आपल्याला काय करायचं आता डिव्हिजन करायचं. मग आता वेगवेगळ्या प्रकारचे जे आता 1 नंबर घेतला तुम्हाला -14 डिवायडेड बाय 7 घेतले मी. -14 divided by 7 -14 is integer and 7 is also the integer. मग ह्यांच्याबद्दल जर डिव्हिजन घ्यायचं तर आपण साध्या पद्धतीमध्ये भागाकार घ्यायचा. डिनॉमिनेटरला काय करायचं त्या ठिकाणी न्यूमरेटरला डिवाइड करायचं. हे डिवाइड करत असताना त्यांचा जो क्वोशंट येणार आहे तो क्वोशंट हा पाहायचा आपल्याला 7 म्हणजे 7 2 14 7 2 काय 14. म्हणजेच इथं डायरेक्टली काय करतात आपल्याला 7 2 14 म्हणजे ह्याचं डिवायडेशन हे जे आहे ते डिवायडेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं. आणि हे डिवायडेशन घेत असताना यांचे डिफरंट साईन असल्यामुळं यांचा जो क्वोशंट येणार आहे तो क्वोशंट हा कोणता असला पाहिजे निगेटिव्ह असला पाहिजे. आता असंच घेतलं मी दुसरं एक्झाम्पल काय केलं की हे जे एक्झाम्पल घेत असताना -14 डिवायडेड बाय -7 असं घेतलं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की पहिल्या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण डिफरंट साईन घेतले आणि डिफरंट साईन घेतल्यानंतर त्यांचा जो क्वोशंट आहे तो क्वोशंट काय घेतला आपण निगेटिव्ह घेतला. आता काय केलं मी या ठिकाणी की मुद्दामून आपण इक्वल साईन घेतले -14 आणि -7. मग आता -14 आणि -7 इक्वल साईन असल्यामुळे त्यांचा जो क्वोशंट येणार आहे तो क्वोशंट कोणता येणार आता पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे 7ने आता काय करायचं आपल्या या ठिकाणी डिवाइड करायचं 14ला. मग 7 2 14 7 2 14 म्हणल्यानंतर त्या ठिकाणी 2 घेतात. म्हणजे क्वोशंट किती आला आपला 2 आला. आणि तो कसा आला पॉझिटिव्ह आला. इथं क्वोशंट हा निगेटिव्ह आला आणि इथं क्वोशंट हा पॉझिटिव्ह आला. म्हणजे इथं रूल्स वापरला. कोणता रूल्स वापरला आपण की डिफरंट साईनचं क्वोशंट हा काय निगेटिव्ह आहे आणि इक्वल साईनचा क्वोशंट हा काय पॉझिटिव्ह आहे.
मग या पद्धतीमध्ये आपण पाहून घेतलं. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. -16 डिवायडेड बाय 12 असं घेतलं आपण. आता -16 डिवायडेड बाय 12, आता इथे 12 ला तर आपल्याला या ठिकाणी भाग देता येत नाही, पूर्ण 12 च्या टेबलमध्ये 16 नाही. मग आता काय करायचं की असा नंबर शोधायचा आहे की जो नंबर, ज्या नंबरने त्या दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करते या ठिकाणी डिवाइड करते. मग आता किंवा न्यूमरेटर आणि डिवाइड ही जी दोन नंबर आहेत -16 और 16 आणि 12, हे जे दोन्ही नंबर आहेत ते कोणत्या टेबलमध्ये आहेत किंवा ह्या दोन्ही नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड करता येतं. मग आता सांगा बरं मला, या ठिकाणी 16 आणि 12 हे कोणत्या टेबलमध्ये आहे. 16 आणि 12 हे कोणत्या टेबलमध्ये, एकच नंबर घ्यायचा आपल्याला, एकच टेबल घ्यायचं की ज्या नंबरमध्ये हा 16 आणि 12 असला पाहिजे. 2 मध्ये आहे का, आहे. 3 मध्ये आहे का, नाही. 3 मध्ये 12 आहे पण 16 नाही आहे. मग मी नंबर घेतला कोणता, टेबल घेतला, हा 4 घेतला. तर 4 मध्ये जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी 12 आहे आणि 16 आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या की हे जे ज्यावेळेस आपल्याला इंटिजरचं डिव्हिजन आपल्याला ज्यावेळेस करायचं आहे त्यावेळेस ते डिव्हिजन करत असताना असा एक नंबर आपल्याला शोधून काढायचा आहे, असा एक टेबल घ्यायचा की त्या टेबलमध्ये दोन्ही काय असले पाहिजे, नंबर आले पाहिजे. किंवा असा नंबर शोधायचा की त्या नंबरने दोन्ही नंबरला, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला या ठिकाणी आपल्याला काय करता आलं पाहिजे, डिवाइड करता आलं पाहिजे. म्हणजे इथं काय करता येईल बघा, लक्षात घ्या. दुसरी पद्धत म्हणून आपण या ठिकाणी -16 डिवायडेड बाय 4, बघा लक्षात घ्या. -16 डिवायडेड बाय 4 आणि दुसरं बघा लक्षात घ्या आता की 12 डिवायडेड बाय 4 घेतलं. 12 डिवायडेड बाय, म्हणजे मी काय केलं, शोधून काढलं की या मायनस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणत्या नंबरने डिवाइड करता येतं. एकाच नंबर डिवाइड केलं, नाही असं नाही करायचं की वरती 8ने डिवाइड केलंय आणि खाली काय केलं आपण 2ने डिवाइड केलं. म्हणजे त्या ठिकाणी -16 डिवायडेड बाय 8 आणि -12 डिवायडेड बाय 4 असं चालेल का, असं चालणार नाही. कारण की ज्या जरी 8 to the 16 होत असेल तरी आपल्याला असा भाग देता येणार नाही, असं डिवायडेशन करता येणार नाही. ज्यावेळेस भाग द्यायचा, ज्यावेळेस डिवाइड करायचं आहे त्यावेळेस एकाच नंबरने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, डिवाइड करायचं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे चालणार नाही कारण की हा नंबर आणि हा नंबर हा डिफरंट आहे. आता इथं ज्यावेळेस घ्यायचं आपल्याला दोन्ही नंबर्स न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे ज्यावेळेस डिवाइड करतो त्यावेळेस ते कसे असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजे. म्हणून ॲड काय आपण काय केलं, आपण 4ने डिवाइड केलं. 4 4 जा 16, म्हणजेच ह्याचा जो क्वोशंट येणार आहे तो -4 आणि ह्याचा जो येणार 4 3 जा 10, -4/3 म्हणजेच -16 डिवायडेड बाय 12 हा जो इंटिजर घेतला तो या रॅशनल नंबर घेतला. ह्या रॅशनल नंबरमध्ये ह्या न्यूमरेटर आणि ह्या डिनॉमिनेटर हे दोन्ही इंटिजर आहे. ह्या इंटिजरचं आपण डिव्हिजन घेतलं तर ते डिव्हिजन आपल्याला कोणतं मिळालं, -4/3. अलग लक्षात. मग आता ह्याच्यावर आधारित आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिस सेट 9 दिला, तो प्रॅक्टिस सेट 9 याच्यावरती सोडवायचा आपल्याला. आता पहा, प्रॅक्टिस सेट 9, प्रॅक्टिस सेट 9. फर्स्ट घ्या आता, फर्स्ट क्वेश्चन त्याला म्हणून. तो क्वेश्चन काय दिला आपला, फर्स्ट क्वेश्चन सॉल्व 1. सॉल्व दिले, सॉल्व म्हणजे त्या ठिकाणी काय करायचे, जे ऑपरेशन दिले ते ऑपरेशन या ठिकाणी करायचे. 1 नंबर 1 फर्स्ट -16 डिवायडेड बाय 16, -16 डिवायडेड बाय -96 डिवायडेड बाय 16, -96 डिवायडेड बाय 16. मग आता काय करायचं, 16च्या टेबलमध्ये 96 आहे का, आहे 96. 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48, 16 4 जा 64, 16 5 जा 18 आणि 16 6 जा 96. म्हणजेच 16 काय करू शकतो आपण, याला डिवाइड करू शकतो. मग ह्याचं डिवायडेशन म्हणजेच काय -96 डिवायडेड बाय 16 इज इक्वल 16 डिवाइड करूया 16 6 जा 96. आता हे डिवायडेशन एक मायनस मध्ये आणि एक काय पॉझिटिव्ह मध्ये, बरोबर. निगेटिव्ह आणि एक म्हणजे डिफरंट साईन आहे. डिफरंट साईन असल्यानंतर त्यांचा जो क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे तो क्वेश्चन कसा आहे, निगेटिव्ह आहे.
तुमचा हा क्वेश्चन हा निगेटिव्ह आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल 98 डिवायडेड बाय -28. बघा आता 98 डिवायडेड बाय -28 हे 98 डिवायडेड बाय -28. आता इथं सुद्धा बघा लक्षात द्या काय करणार, एक नंबर घ्यायचा आपल्याला की ज्या नंबरनी ह्या दोन्हीला भाग जातो, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. आता कोणता लक्षात येईल तुम्हाला बघायला लक्षात घ्या, 28 आहे. कोणत्या नंबरमध्ये येईल, कोणत्या टेबलमध्ये येतो 28, 7चे येतो, 7 4 जा 28. आता ह्याच्यापेक्षा अजून मोठा घेता येतो का आपल्याला, पहा शोधून काढायचं आहे की कोणता नंबर घेता येईल आपल्याला. तर मी घेतला या ठिकाणी कोणता 14 2 जा 28. आणि ज्यावेळेस तुम्हाला टेबल पाठ असतील, पाढे जर पाठ असतील तर हे गणित पट 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 लवकर आपल्याला सोडवता येतात. म्हणजे इथं हा आपला बेनिफिट आहे की आपल्याला जर टेबल पाठ असतील तर टेबल पाठ असतील तर ते टेबल पाठ असले तर आपण लवकरात लवकर हे गणित सॉल्व करू शकतो. मग 28 हे 14च्या टेबलमध्ये आणि 98 सुद्धा कोणत्या टेबलमध्ये, 14च्या टेबलमध्ये आहे. म्हणून याला काय करता येईल आपल्याला, 14 ने डिवाइड करता येईल. 14 ने डिवाइड करा डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला सुद्धा 14 ने डिवाइड केलं. मग 14 7 जा 98 आणि 14 2 जा 28. परंतु आपण लिहित असताना कन्व्हेन्शन कोणतं आपलं, या ठिकाणी लिहित असताना जो डिनॉमिनेटरला जर निगेटिव्ह साईन असेल तर ते आपलं साईन कुठे घ्यायचंय, न्यूमरेटरला घ्यायचं. म्हणजेच याचा आन्सर -7/2 या पद्धतीमध्ये आपण घेऊन टाकू, -7/2. त्यानंतर थर्ड नंबर घेऊ, -51 डिवायडेड बाय 68. -51 डिवायडेड बाय 68. पहा -51 डिवायडेड बाय 68. आता 51 जो आहे तो नंबर या ठिकाणी आपल्याला कोणता घ्यायचा, पहा 51 हे कोणत्या टेबलमध्ये किंवा 68 कोणत्या टेबलमध्ये येतं ते पाहून घेऊ. 51 आणि 68 ही एकाच टेबलमध्ये आहे. मग कोणता टेबल येतो तो पहा, की तो जो टेबल आहे तो कोणता टेबल आहे आपला, 17चा टेबल आहे. मग 17 1 जा 17, 17 2 जा 34 आणि 17 3 जा 51 आणि 17 4 जा 68. म्हणून याला काय करता येईल आपल्याला, 17 ने डिवाइड करता येईल. 17 डिवाइडेड बाय इज इक्वल टू 17 3 जा 51 -3 आणि 17 4 जा 68. म्हणजेच काय केलं या ठिकाणी, याचा आन्सर कोणता आलं, -3/4. त्यानंतर 38 डिवायडेड बाय, सगळे याच पद्धतीमध्ये घ्यावं लागतील आपल्याला. 38 डिवायडेड बाय -57. आणि तुम्हाला लक्षात आलं का की जितका लवकर तुम्हाला टेबल करता येईल तेवढा टेबल पाठ असेल लवकर शोधता येईल, इतकं लवकरात लवकर एक तुम्हाला काय करता येईल या ठिकाणी सॉल्व करता येतं. 38 डिवायडेड बाय -57. आता 38 म्हणल्यानंतर कोणत्या टेबलमध्ये येतो तो पहा, 38 19च्या टेबलमध्ये येतो का तो पहा. 19 1 जा 19, 19 2 जा 38 आणि 19 3 जा 37. म्हणजेच याचा आन्सर काय यायला पाहिजे, 19 2 जा 38 आणि खाली 19 3 जा 57. म्हणजे त्या ठिकाणी -3 आणि मायनस हे साईन आपण कुठे घेत असतो, न्यूमरेटर. म्हणून -2 आपण काय करायचं या ठिकाणी 3 या पद्धतीमध्ये त्याचा आन्सर होईल. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन, -85 डिवायडेड बाय 20. -85 डिवायडेड बाय 20. आता इथं पहा ही -85 डिवायडेड बाय 20 आता कोणत्या टेबलमध्ये हे शोधून काढा. आता हे शोधत असताना इथं जसं आपल्याला एका टेबलमध्ये 16च्या टेबलमध्ये हा 96 सापडला, 14च्या टेबलमध्ये 98 सापडला, 17च्या सापडला, 19च्या टेबलमध्ये 38 सापडला. परंतु हा 85 जो आहे तो 17च्या टेबलमध्ये आहे.
85 कोणत्या टेबलमध्ये 17च्या टेबलमध्ये आहे, परंतु 17च्या टेबलमध्ये 20 नाही. मग आता काय करायचंय, जरी टेबलमध्ये नसला तरी पण आपल्याला असा एक डिजिट घ्यायचा, असा एक नंबर घ्यायचा की त्या नंबरनी दोन्हीला भाग गेला पाहिजे. त्या नंबरने काय झाला पाहिजे, दोन्ही नंबरला भाग गेला पाहिजे. आणि मग अशा वेळेस तुम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी वापरू लागतं. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी. मग डिव्हिजिबिलिटीची टेस्ट वापरू लागते. मग डिव्हिजिबिलिटी टेस्ट कोणती, फॉर 5. मग 5ची टेस्ट काय बघा लक्षात घ्या की 5ची टेस्ट म्हणजे ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असतं त्या नंबरला कितीने डिवाइड होईल, 5ने डिवाइड करता येतं आपल्याला. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असतं त्या नंबरला आपल्याला कितीने डिवाइड करता येईल, 5ने डिवाइड करता येईल. म्हणजे काही वेळेस आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याला हा नंबर कोणत्या टेबलमध्ये आहे. मग अशा वेळेस टेस्ट फॉर काय करायचं, आपल्याला डिव्हिजिबिलिटी आपल्याला शोधायची. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी शोधायची आणि त्यानुसार काय करायचं, या ठिकाणी डिवायडेशन करायचे. मग इथं मी टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी शोधली. कोणत्या कशामध्ये भेटलं, या ठिकाणी 5 याच्यामध्ये येते. आणि मग आता 5 मध्ये म्हणल्यानंतर युनिट प्लेसला 5 आणि 0 असलं की त्याला 5ने काय होतं, या ठिकाणी डिवायडेशन होतं. मग 5ने डिवाइड केल्यानंतर याचं क्वोशंट आला -17 आणि ह्याचा क्वोशंट आला किती, 4. 5 4 जा 20 आणि 5 70 म्हणजे या ठिकाणी 17 आणि 5चं मल्टिप्लिकेशन किती, 85. किंवा आपल्याला म्हणता 17 5 जा 85. म्हणून ह्याचा क्वोशंट किती आला, आपला डिवायडेशन किती आलं, -17/4. या पद्धतीमध्ये काय करायचं, आपल्याला बाकीचे सगळे गणित सोडवायचे. आता पुढचं घेऊ. त्या ठिकाणी एक्झाम्पल 6th एक्झाम्पल, -150 divided by -25. 7th example, 100 divided by 60, 100 divided by 68, 9 divided by -54, 9 example, and 10. 9 बोलते बघा आता इथं 9, 78 divided by 65. सगळ्या जणांजवळ पुस्तक असतील त्या पुस्तकामध्ये पाहून घ्या. टेक्स्ट बुक असेल त्या टेक्स्ट बुकमध्ये पाहून घ्यायचे आणि त्या पद्धतीमध्ये गणित करायचे. -5 divided by -350. बघा मग आता इथं काय करता येईल आपल्याला, इथं सॉल्व करायचं आहे. म्हणजे -150 divided by -25. आता बघा दोन्ही साईन इक्वल आहेत. इक्वल साईन असल्यानंतर क्वोशंट हा ऑलवेज काय असतो, पॉझिटिव्ह म्हणलाय. म्हणजे आता इथे घेत असताना 150 आणि 25 कोणत्या टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे, सोपं आहे. कोणत्या टेबलमध्ये येतं, हे 25च्या टेबलमध्ये येतं. मग 25 6 जा कोणतं होईल, 25 6 जा 150 आणि 25 1 जा 25 म्हणजे -1. आणि दोन्ही पॉझिटिव्ह इक्वल साईन असल्यावर यांचा जो क्वोशंट आहे तो क्वोशंट कोणता घ्यायचा, आपला पॉझिटिव्ह घ्यायचा. त्यानंतर बघा आता 100 divided by 60. 100 आणि 60 हे सुद्धा सोपं आहे. कोणत्या टेबलमध्ये येते माहिती आहे आपल्याला, कोणता टेबल येतो, 20चा. कोणता टेबल आहे, 20चा. मग 20ने डिवाइड करायचं कोणाला, 100ला. मग 25 जा 100 आणि 23 जा 60. हे सुद्धा पॉझिटिव्ह येणार क्वेश्चन, कारण दोन्ही कसे येतात, पॉझिटिव्ह मध्ये दिले. आणि त्यानंतर इथं पाहता इथं थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये दिलं आपल्याला. 9 divided by -54 म्हणजे 9 हा स्मॉलर आहे. न्यूमरेटर हा स्मॉलर दिला आहे, डिनॉमिनेटर हा काय केला आपल्याला, बिगर दिला. काही अडचण नाही, या दोन्हीमध्ये पाहिजे. 9 आणि 54 हे कोणत्या टेबलमध्ये येते, 9च्याच टेबलमध्ये येतो. म्हणून या दोन्हीला काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला कशाने डिवाइड करायचंय, 9. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, हे ज्यावेळेस डिवाइड करायचं आहे त्यावेळेस डिवाइड करत असताना आपण पहा, लक्षात घ्या की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला
एकाच अंकाने एकाच नंबरने काय केलं आपण डिवाइड केलं. इथं सुद्धा 20 न्यूमरेटरला 20ने डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला 20ने डिवाइड केलं. असं नाही केलं मी की वरती 20ने डिवाइड केलं, खाली 10ने डिवाइड केलं. करता येत होतं की नाही, पण आपल्याला इथं रूलनुसार करता येत नाही. म्हणून ज्यावेळेस आपल्याला डिवायडेशन करायचं आहे त्यावेळेस ते डिवायडेशन करत असताना एकाच नंबरमध्ये काय करायचं आपल्याला ठिकाणी डिवायडेशन करायचं. आता 9 आणि 54 जर पाहिलं तर 9 आणि 54 मध्ये 9 आणि 9ला 9 आणि 54ला सुद्धा 9ने डिवाइड करते. म्हणून याचं डिवायडेशन 1/-6 आणि -6 घेत असताना या ठिकाणी जो साईन आहे तो डिनॉमिनेटरचा साईन आपण काय करतो न्यूमरेटर घेतो. त्यानंतर बघा आता 78 डिवायडेड बाय 65. बघा आता कोणत्या टेबलमध्ये येणार तुम्हाला मागेच सांगितलं, मी मागेच सांगितलं की त्या आपल्याला जर टेबल जर पाठ असतील तर पटकन लवकरात लवकर लक्षात येईल. 65 कोणत्या टेबलमध्ये 65 हा 13च्या टेबल. 13 1 जा 13, 13 2 जा 20, 13 3 जा 90, 39, 13 4 जा 52 आणि 13 5 जा 65. म्हणजे 13×5 म्हणतो जर आपण या ठिकाणी 13ने डिवाइड करा आणि इथं 13ने डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी 38 6 जा 78 आणि 13 5 जा 65. दोन्हीचा साईन इक्वल असल्यामुळं या ठिकाणी क्वेश्चन काय झाला या ठिकाणी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर -5 डिवायडेड बाय -350. आता इथे बघा लक्षात घ्या कोणत्या टेबलमध्ये आहे. आता इथे टेबलमध्ये लक्ष द्यायला लागतं, परंतु काय करावं लागेल तुम्हाला आता इथं टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी वापरावं लागते. मग टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी मध्ये कोणत्या टेस्टमध्ये बसते तर 5च्या टेस्टमध्ये बसते की नाही, कारण की हे दोन्ही काय युनिट प्लेसला किती येतं 5 आहे. ज्यावेळेस युनिट प्लेसला 5 हा डिजिट आहे त्यावेळेस त्या नंबरला 5ने आपण काय करतो डिवाइड करतो. म्हणून इथं सुद्धा काय करायचं आपल्याला 5ने डिवाइड करा, याला सुद्धा 5ने डिवाइड करायचे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला महत्वाचं एकाच नंबरने काय करायचं या ठिकाणी डिवाइड करायचे. इथं सुद्धा 5ने आपण डिवाइड केलं. 5 1 जा 5. आता इथं 5 6 जा 30, 1 कॅरी राहिला. 5 3 जा 15. म्हणजेच काय झालं 1/63. दोन्ही निगेटिव्ह आहे, दोन्ही इक्वल साईन असल्यामुळे क्वेश्चनला आपल्याला काय करायचं या ठिकाणी दोन्ही पॉझिटिव्ह साईन घ्यायचे. या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येतं की ते जे इंटिजर दिले त्या इंटिजरचं डिव्हिजन करत असताना काळजी घ्यायची की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर आपण रॅशनल नंबरमध्ये जर घेतला आपण त्या ठिकाणी रॅशनल नंबर तयार होतो आणि रॅशनल नंबर तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याला एकाच नंबरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचे डिवाइड करायचे. रूल कोणता घ्यायचा की सिम्बॉलिकल रूल आहे की डिफरंट साईन असेल तर या ठिकाणी त्या क्वेश्चनला निगेटिव्ह साईन येतं आणि इक्वल साईन असेल तर क्वेश्चनला कोणतं साईन येतं पॉझिटिव्ह साईन येतं. एवढं फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात घेऊन डिवायडेशन करायचं आहे. आता सेकंड क्वेश्चन दिला आहे याच प्रॅक्टिस सेट 9 मध्ये बघा लक्षात घ्या की प्रॅक्टिस सेट 9 मध्ये सेकंड क्वेश्चन कोणता होता तो पहा. राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ इच विल बी 24/3. आपल्याला काय करायचंय की राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर. डिव्हिजन्स ऑफ इंटिजर घ्यायचे बरे, डिव्हिजन्स ऑफ इंटिजर तयार करायचे आपल्याला. नंबर आन्सर दिले कोणत्या फ्रॅक्शनल फॉर्मचं तर 24/5. बरोबर. राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ इच विल बी 24/5. 24/5 हा याचा फ्रॅक्शनल फॉर्म असलेला आपल्याला काय करायचं आहे एक डिव्हिजन ऑफ इंटिजर घेऊन टाकायचं. डिव्हिजन ऑफ इंटिजर घ्यायचं. हा डिव्हिजन ऑफ इंटिजर घ्यायचा म्हणजे सोपी पद्धत आहे बघा लक्षात घ्या. काय करायचं की हा डिव्हिजन ऑफ इंटिजर घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन टाकू. याला कधी काय करायचं आपण 4 ने डिवाइड करा. बरोबर डिव्हिजन ऑफ इंटिजर घेऊन जाईल की ज्याचा फ्रॅक्शनल फॉर्म हा कोणता येतो 24/5.
म्हणजे हे करत असताना आपल्याला 3 घ्यायचे. मग मी काय केलं 24/5 ला 4 ने मल्टिप्लाय केलं. कोणताही नंबर घ्या तुम्ही, असं काहीच नाही की 4 घ्यावा, तुम्ही 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, -3 सुद्धा घेऊ शकता. या पद्धतीमध्ये कोणताही नंबर घ्या, त्या नंबरनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला त्याच नंबरनी काय करायचे मल्टिप्लाय करायचे. म्हणजे किती होईल हा 96 आपण इथे झालं किती 20 म्हणजे 24/5 चा या ठिकाणी डिव्हिजन ऑफ इंटिजर कोणता झाला 96/20. आता हे प्रत्येकाची वेगळी येणार कारण की आपण नंबर कोणताही घेणार, कोणी 4 घेईन, कोणी 5 घेईन. या पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काय करायचं, या ठिकाणी नंबर घेईल आपल्याला किती घ्यायचे असे 3 घ्यायचे. म्हणून इथं काय केलं मी 24/5 परत घेतला. परत याला काय करायचं मी जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीमध्ये तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता आणि त्या कोणत्याही नंबरनी त्याला काय करू शकतो आपण मल्टिप्लाय करू शकतो. आणि जे येणारं आपलं आन्सर आहे ते आन्सर पहा त्या ठिकाणी -120 आणि डिवायडेड बाय -21 म्हणजे हे सुद्धा काय इंटिजर ऑफ काय डिव्हिजन आहे. आणि त्या इंटिजर ऑफ डिव्हिजनचं फ्रॅक्शनल फॉर्म कोणता आहे 24/5. म्हणजे आपण हा इंटिजर ऑफ डिव्हिजन घेतला की ज्या इंटिजर ऑफ डिव्हिजनचा फ्रॅक्शनल फॉर्म कोणता आहे 24/5. असंच घेऊ आता तिसरा 3 नंबर 24/5. जसं तुम्हाला म्हणलं हे जे घ्यायचे त्यावेळेस हे घेत असताना कोणताही एक नंबर घ्यायचा, त्या नंबरने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सोपं एकदम की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं मल्टिप्लाय केलं की आपोआप तो काय म्हणतो तुम्हाला डिव्हिजन ऑफ इंटिजर फॉर्म मिळतो. कोणत्या ह्याचा 24/5 चा. मग आता इथे घेत असताना बघायला लक्ष द्या 24 इंटू आला कोणता घ्यायचा, मी घेतला 2, त्यानंतर 5 इंटू 2 बघायला लक्ष द्या 24 इंटू 2 म्हणजे 48 झाला आणि 5 इंटू 2 म्हणजे किती झाला 10 म्हणजेच 48/10. हा काय झाला या ठिकाणी इंटिजर डिव्हिजन ऑफ इंटिजर कोणाचं 24/5 या फ्रॅक्शनल फॉर्मचं. बरं डिव्हिजन ऑफ इंटिजर म्हणजे ह्या इंटिजरचं डिव्हिजन तुम्ही जर करून पाहिलं आता तर ह्या इंटिजरचं डिव्हिजन हे कोणतं येणार आहे 24/5. म्हणजे हे तिन्ही जे डिव्हिजन ऑफ इंटिजर घेतले तर ह्या तिन्हीचं डिव्हिजन हे काय येणार आहे 24/5. तिन्हीचं डिव्हिजन काय येणार आहे 24/5. या पद्धतीमध्ये आपण तिसरा क्वेश्चन पाहिला. तर दुसरा क्वेश्चन पाहिला की ज्याचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी डिव्हिजन ऑफ इंटिजर तयार करायचं आहे आणि त्याचा फ्रॅक्शनल फॉर्म कोणता आला पाहिजे 24/5. आता त्यानंतर थर्ड अशाच पद्धतीमध्ये दिले राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर सच दॅट फ्रॅक्शनल फॉर्म फक्त बदललाय, बाकी काहीच नाही. इथं जसं केलंय त्याच पद्धतीमध्ये थर्ड क्वेश्चन मध्ये सुद्धा काय करायचं आपल्याला आन्सर काढायचे. म्हणजे फ्रॅक्शनल फॉर्म बदलला, इथं सुद्धा आपल्याला डिव्हिजन ऑफ इंटिजर. मग आता थर्ड क्वेश्चन घेऊ आपण. या थर्ड क्वेश्चन मध्ये बघायला लक्ष द्या की काय केलं -5/7 हा फ्रॅक्शनल फॉर्म. एक पहिलं बघायला केल्या -5/7 हा काय केला फ्रॅक्शनल फॉर्म घेतला -5/7 आणि ह्याचे काय करायचं डिव्हिजन ऑफ इंटिजर तयार करायचे. मग याची म्हणल्या पद्धतीमध्ये तुम्हाला जो मनाला वाटेल तो नंबर घ्यायचा, त्या नंबरने काय करायचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं मल्टिप्लाय करायचे. सगळ्यांचे डिव्हिजन ऑफ इंटिजर्स हे काय येणार डिफरंट येणार, सगळ्याचे डिफरंट येणार. का कारण की आपण जो घेतला तो नंबर दुसऱ्याने घेतला नाही. आपण 4 ने मल्टिप्लाय केलं, कोणी 3 ने मल्टिप्लाय, कोणी -3 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजेच -5 इंटू 2 घेतलं आणि इथं सुद्धा 7 इंटू 2 म्हणजे याचा फ्रॅक्शनल डिव्हिजन ऑफ इंटिजर झाला -10/40. त्यानंतर सेकंड नंबर -5/7. आता कोणता घ्यायचा बघा -5 इंटू -3 आपण घेऊन टाकू. जसं वरती न्यूमरेटरला -3 ने मल्टिप्लाय केलं तसं डिनॉमिनेटरला सुद्धा काय करावं लागेल आपल्याला -3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग दोन्हीला -3 ने मल्टिप्लाय केलं तर काय या ठिकाणी मायनस इथं काय होतं प्लस होतं म्हणजे 15/-21. 15/-21 ह्याचं जर आपल्याला डिव्हिजन केलं तर ह्याचं डिव्हिजन करत असताना तुम्हाला परत त्याला 3 ने डिवाइड करावं लागेल आणि 3 ने डिवाइड केले परत फ्रॅक्शनल फॉर्म कोणता येतो -5/7 लक्षात घ्या. त्यानंतर थर्ड घेतला आपण एक्झाम्पल -5/7 ला त्या ठिकाणी कितीने मल्टिप्लाय करायचे बघा
6 ने मल्टिप्लाय करू 7 into 6 is equal to वरती आणि खाली ही काळजी घ्यायची वर ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने काय करायचं या ठिकाणी डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला डिव्हिजन ऑफ इंटिजर आपला बरोबर येतो -30 डिवायडेड बाय 42 म्हणजे डिव्हिजन ऑफ इंटिजर आहे ते डिव्हिजन ऑफ इंटिजर ज्यावेळेस आपण सोडवलं सॉल्व केलं तर त्यावेळेस त्याचा जो फ्रॅक्शनल फॉर्म आहे तो फ्रॅक्शनल फॉर्म कोणता येणार आहे -5/7 आणि इथं जरी आपण पाहिलं 15 - 25 तर या 15 - 25 चा सुद्धा फ्रॅक्शनल फॉर्म कोणता येणार -5/7 आणि -30/42 हा डिव्हिजन ऑफ इंटिजर पाहिला तर त्याचा सुद्धा डिव्हिजन केल्यानंतर सॉल्व केल्यानंतर त्याचा सुद्धा फ्रॅक्शनल फॉर्म हा कोणता येतोय -5/7 या पद्धतीमध्ये बघा लक्षात घ्या सेकंड आणि थर्ड क्वेश्चन आपण याच्यात तुम्हाला पाहिला पण त्या प्रॅक्टिस सेट 9 मधील सेकंड आणि थर्ड क्वेश्चन फक्त काय केलंय आपल्याला फ्रॅक्शनल फॉर्मचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं डिव्हिजन ऑफ इंटिजर मध्ये आणि ते करत असताना तुम्हाला लक्षात आलंय की एकाच नंबरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं जो फ्रॅक्शनल फॉर्म मिळतो त्यालाच काय म्हणलं आपण इथे डिव्हिजन ऑफ इंटिजर आता त्यानंतर फोर्थ क्वेश्चन दिला बघा लक्षात घ्या हे फोर्थ क्वेश्चन आपल्या टेक्स्ट बुक मध्ये पहा तो वाचा तो नीट वाचा व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये काय दिलं बघा लक्षात घ्या एक सोपं आहे त्याच्यामध्ये जी फिगर दिली त्या फिगर कडे लक्ष द्यायचंय आणि फिगर कडे लक्ष देऊन त्याच्यातले जे काही एक्झाम्पल आहेत द फिश पॉन्ड दिलं आपल्याला मला त्या फिगर मध्ये काय केलं आपल्याला फिश पॉन्ड दिला आहे आणि फिश पॉन्ड जो आहे आपला या ठिकाणी द फिश इन द पॉन्ड तर म्हणून आपण फिश इन द पॉन्ड बिलो कॅरी सम नंबर्स चूज द एनी 4 पेयर अँड कॅरी आउट 4 मल्टिप्लिकेशन्स विथ दोज नंबर्स नाउ चूज 4 अदर पेयर्स अँड कॅरी आउट डिव्हिजन विथ दीज नंबर्स लक्षात या ठिकाणी या पद्धतीमध्ये आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये हे काय केलं तुम्ही टेक्स्ट बुक पाहिले ते टेक्स्ट बुकमध्ये पहा इथं काय केलं फिश दिले त्या पॉन्डमध्ये असलेले या ठिकाणी फिश आहे ह्या फिशमध्ये तो जो फिश दिला आहे त्या फिशवरती इथं काय केलं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटिजर दिले मग काय करायचं आपल्याला 4 पेयर घ्यायचं आपल्या एक मल्टिप्लिकेशनची पेयर घ्यायचं अशा काय करायचं 4 पेयर घ्यायचं आणि डिव्हिजनचे सुद्धा काय करायचं 4 पेयर घ्यायचं कोणतेही दोन या ठिकाणी इंटिजर या फिशवरचे घ्यायचे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि कोणतेही दोन काय करायचं या ठिकाणी इंटिजर घ्यायचे आणि त्यांचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी डिव्हिजन घ्यायचं आणि तर ते काय करायचं या ठिकाणी सॉल्व करायचे आहे ते सॉल्व करून अशा किती पेयर तयार करायच्यात मल्टिप्लिकेशनच्या 4 आणि डिव्हिजनच्या काय करू या ठिकाणी 4 आता पुस्तकामध्ये पहा त्याच्यातले मी काही नंबर त्या ठिकाणी घेतो त्या नंबरमधून आपल्याला काय करायचं बघा लक्षात 1 नंबर -13 इंटू -13 इंटू -8 मल्टिप्लिकेशनच्या 4 पेयर घ्यायला मी आता लक्ष घ्या -37 इंटू +9 थर्ड पेयर घेतली आपण +41 इंटू -18 आणि फोर्थ पेयर घेतली आपण -15 इंटू 28 -28 आपलं त्यांचं मल्टिप्लिकेशन करा काय या ठिकाणी 18 जरी 24 च्या 2 83 4 दर्शिता म्हणून आपण 104 काय 104 आला निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह मध्ये आलं दोन्ही हे काय निगेटिव्ह साईन इक्वल साईन असल्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन हे काय झालं पॉझिटिव्ह मध्ये आलं 7 9 जा 36 कॅरी 6 9 3 जा 27 आणि 6 33 -333 बाहेर चेक करून पहा बरोबर आले का 9 7 63 48 9 27 27 33 म्हणजेच -333 इथं सुद्धा त्याच पद्धतीमध्ये
18 ने डिवाइड करायचं, मग 18 मल्टिप्लाय करायचं. 18 1 जा 18 कॅरी 1, 18 4 जा 72 आणि कॅरी 1 म्हणजे 73. आणि ह्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे हे कशामध्ये येणार आहे? मायनसमध्ये येणार आहे, कारण की डिफरंट साईनचं काय ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे आणि ते मल्टिप्लिकेशन कसं येत असतं? निगेटिव्हमध्ये येत असतं. आणि त्यानंतर हे दोन्ही काय येतं? पॉझिटिव्ह येतं, निगेटिव्ह येतं. निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन आहे पॉझिटिव्हमध्ये. आता 15 8 जा 120, 15 8 जा 120 कॅरी 2 आणि 15 2 जा 30, 30 आणि 12 म्हणजे काय झालं या ठिकाणी? 42 म्हणजे 420. आता दोन्ही काय होईल या ठिकाणी? निगेटिव्ह साईन आहे, म्हणजे याचं काय झालं या ठिकाणी? पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर झालं. बघा लक्षात घ्या, बरोबर आलं का? 15 8 जा 120 तर 0 कॅरी 12 झाला, 15 2 जा 30, 12 30 प्लस 12 म्हणजे 42. या पद्धतीमध्ये काय केलं या ठिकाणी? मल्टिप्लिकेशन. आणि पुढचं दुसऱ्या 4 पेअर आपल्याला घ्यायच्यात, त्याला काय घ्यायचं आपण? डिव्हिजन. कोणते घ्यायच्यात? 4 पेअर. कशाच्या? डिव्हिजनच्या. मला कोणते घेऊ आता? -27 डिवायडेड बाय -50. मला कोणतं होईल? -27 डिवायडेड बाय -15. हे कोणत्या टेबलमध्ये? आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीमध्ये एकाच टेबलमध्ये दोन्ही नंबर असले पाहिजे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. कोणत्या टेबलमध्ये येईल? ते 3च्या ह्याला 3ने काय करू आपण? डिवाइड करू. म्हणजे ह्याचं क्वोशंट काय आला? -9 अपॉन -5 इज इक्वल टू 9 अपॉन 5. त्यानंतर बघा आता -28 आणि -8. So -28 divided by -8 divided by -28. काय होईल बघा? मग हे घेत असताना -8 डिवायडेड बाय -28 एकाच टेबलमध्ये कोणत्या घ्यायचं बघा लक्षात घ्या. 4च्या टेबलमध्ये होते, 4 ने डिवाइड केलं, 4 2 जा 28 आणि 4 7 जा 28. 4 2 जा 8 आणि 4 7 जा 28 म्हणजे 2 अपॉन काय झालं या ठिकाणी? 7. थर्ड नंबर बघू आपण कोणता आता बघा कोणता घ्यायचा आपला? +12 आणि +9. +12 डिवायडेड बाय काय करू आपण? निगेटिव्ह मध्ये घेऊन जाऊ. -24 +12 डिवायडेड बाय -24 म्हणजेच काय आहे? यांचं +12 म्हणजे नुसतं 12 घेऊन टाकू. -24 हे कोणत्या? एकाच टेबलमध्ये. कोणत्या? सोपं आहे. 12च्या टेबलमध्ये या ठिकाणी 12च्या म्हणजे 1 अपॉन -2. 1 अपॉन -2 बरोबर. म्हणजे त्याला काय लिहितात आपल्याला शॉर्ट महिन्यामध्ये -1 अपॉन 2 या पद्धतीने. आणि फोर्थ पेअर घेतले आपण. कोणती घ्यायची बघा? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह घेऊन टाकू. किंवा -27 आणि +12 -27 डिवायडेड बाय +12. इथं सुद्धा -27 डिवायडेड बाय 12. आता ही सुद्धा दोन्ही पहिल्यासारखं 3च्या टेबलमध्ये येते, म्हणून काय होईल? 3 9 जा 7 3 4 जा 12 बरोबर. 3 9 जा 7 आणि 3 4 जा 12 म्हणजेच -9 अपॉन 4. या पद्धतीमध्ये काय करता येईल आपल्याला? डिव्हिजन ऑफ इंटिजर. म्हणजे या सेकंड चॅप्टरमध्ये सेवन स्टँडर्ड आपल्या 7वीतील सेकंड चॅप्टरमध्ये मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स ह्याच्यामध्ये आपण 2 प्रकार पाहिले. एक मल्टिप्लिकेशन आणि दुसरं काय? डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते सांगितलं. सोपं आहे. दोन्ही पद्धतीमध्ये गुणाकार करायचा आपला, मल्टिप्लिकेशन करायचं साधा आणि फक्त सिम्बॉलिकली ते करेक्ट लिहायचे. जर इक्वल सिम्बॉल असेल तर पॉझिटिव्ह देऊन टाका सिम्बॉल मल्टिप्लिकेशनला, आणि जर डिफरंट त्या ठिकाणी सिम्बॉल असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन हे काय करायचं? निगेटिव्ह घेऊन टाकायचं. आणि तोच रूल्स कशामध्ये वापरायचा आपल्याला?
डिव्हिजनमध्ये वापरायचा आहे. या डिव्हिजनमध्ये वापरत असताना एवढी काळजी घ्यायची की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही नंबरला एकाच नंबरने काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं. जसं इथं बघा पहा, लक्षात घ्या, 3 डिवाइड केले, इथं 4 डिवाइड केले, इथं 12 डिवाइड केले. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने आपण काय केलं या ठिकाणी डिव्हिजन केलं. हे फार महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे की एकाच नंबरने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. नाही तर काही काही जण काय करतात की न्यूमरेटरला वेगळ्या नंबरने भाग द्यायचा आणि डिनॉमिनेटरला वेगळ्याच नंबरने भाग द्यायचा. ते आलेलं उत्तर एकदम चुकीचं असतं. त्याच्यामुळे हे दोन्ही काय करायचे, व्यवस्थित नियम वापरून चांगल्या पद्धतीमध्ये मल्टिप्लिकेशन आणि काय करा, डिव्हिजन हे सॉल्व करा. आणि याच्यावर आधारित मी तुम्हाला नंतर पुढच्या याच्यामध्ये होमवर्क देणार. तो होमवर्क काय करायचा आपण पूर्ण करून घ्यायचा आहे.